शेपूची भाजी व्हिटॅमिन ए, सी, के, कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध असलेली अशी ही पौष्टिक पालेभाजी शेपूची भाजी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर काय केलेले, सर्वात प्रथम शेपूची भाजी निवडून स्वच्छ अशी धुवून बाजूला ठेवलेली आहे. आता करूया वाटण. वाटणामध्ये हिरवी मिरची आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे. पालेभाजी म्हटलं की जरा लसूण जास्त टाकायचं, म्हणजे पालेभाजीची चव आहे ना ती आणखीन वाढते. आता काय करूया, भाजीला फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, तर आता यामध्ये टाकूया वाटण. लसूणने ना कोणत्याही पालेभाजीला खूप मस्त अशी चव येते, खूप टेस्टी लागते लसूणने. त्यामुळे कांद्याच्या ऐवजी मी भाजीमध्ये लसूणच टाकते. आता काय करूया, हिरवी मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो दूर होईपर्यंत आपण हे वाटण आहे ना तेलामध्ये परतून घेऊया. म्हणजेच अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता टाकूया यामध्ये शेपूची भाजी. अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि शेपूची भाजी यामध्ये टाकून दिलेली आहे. यानंतर इथे मी वापरणार आहे मसुरीची डाळ. हवं तर तुम्ही मुगाची डाळ किंवा अदर कुठलीही डाळ वापरली तरी चालते, पण मसूरच्या डाळीने ना चव आहे ना आणखीन वाढते शेपूच्या भाजीचे. आणि शेपूच्या भाजीमध्ये मसूरची डाळ आहे ना खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. शेपूची भाजी धुतल्यामुळे ओलावा असतो, म्हणजेच शेपूच्या भाजीला पाणी सुटतं. यासाठी लगेचच यामध्ये मिठाचा वापर नाही करायचा, मीठ नंतर टाकायचं. आता काय करूया, झाकण ठेवूया वरती आणि अगदी 3 ते 4 मिनिटे वाफवून घेऊया. आणि वाफवल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेपूची भाजी वाफवल्यानंतर खूप कमी झालेली आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेली मसूर डाळसुद्धा मस्त अशी शिजली गेलेली आहे. मसूर डाळीला ना खूप काहीसा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी, लवकर शिजली जाते. जर तुम्हाला घाई असेल ना तर मसूरची डाळ किंवा कुठलीही डाळ जर तुम्ही भिजत घातली नंतर पालेभाजी जी आहे ना ती लवकर होते आणि त्यामधली डाळसुद्धा आहे ना अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये शिजूनसुद्धा होते. मस्त असा सुगंध येतो शेपूच्या भाजीला आणि मला पर्सनली ही भाजी आहे ना खूप आवडते. गरम गरम ही शेपूची भाजी आणि त्यासोबतच गरम गरम ज्वारीची भाकरी मस्त लागते. मस्त कमालीचं कॉम्बिनेशन आहे. शेपूच्या भाजीमधलं पूर्णपणे पाणी जे आहे ना ते कमी झालेलं आहे. आता शेवटी टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनिटभर ही जी भाजी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे. आणि मस्त झाली ना तयार मंडळी ही शेपूची भाजी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही भाजी खायला खरंच खूप चविष्ट लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत आहे ना भन्नाट